बातमीपत्राला आता सुरुवात करूयात। काश्मीरहून पर्यटकांना घेऊन दुसरं विमान निघालेलं आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या विमानाची सोय केली होती आणि शिंदेंनी अतिरिक्त विमानाची व्यवस्था केली। काश्मीरवरून मुंबईच्या दिशेने हे विमान निघालेलं आहे। या क्षणाची मोठी अपडेट आपण पाहतोय। काश्मीरहून तिथे अडकलेल्या काही पर्यटकांना घेऊन दुसरं विमान हे आता मुंबईसाठी निघालेलं आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खास विमानाची सोय केलेली आहे। हेच ते पर्यटक आहेत जे काश्मीरमध्ये अडकले होते। त्यांना घेऊन आता हे विमान मुंबईच्या दिशेने रवाना झालेलं आहे। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अजित, काश्मीरमध्ये जे पर्यटक अडकले होते त्यांना घेऊन आता हे दुसरं विमान देखील मुंबईच्या दिशेने रवाना झालंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी याची सोय केली, काय अपडेट? नक्कीच आपण जर पाहिलं असेल तर ज्या पद्धतीने ही संपूर्ण घटना घडली मंगळवारी आणि यानंतर पर्यटक जे तिथे भयभीत झालेले आहेत। मोठ्या संख्येने पर्यटक जे आहेत ते एअरपोर्टवरती आलेले आहेत। त्यांना जे वाहन मिळेल किंवा ज्या पद्धतीने त्यांना काश्मीर सोडता येईल यासाठी ते प्रयत्न करत आहेत। विमान सेवा ही सगळ्यात सोपी सेवा आहे, पण आत्ताच्या घडीला इतक्या मोठ्या प्रमाणात लोक तिथे आलेत की त्यांना तेवढी विमानसेवा उपलब्ध होत नाही आहेत। तर दुसरीकडे विमानाचे दर जे आहेत ते अगदी 55,000 ते 60-70 हजारापर्यंत सिंगल, म्हणजे श्रीनगर ते मुंबईपर्यंत इतके तिकीट विमानाने महाग केले। तिकडे ते त्यांनी संताप व्यक्त केला। आणखीन पुढे जाऊन आपण म्हटलं तर या सगळ्या लोकांना आता कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांच्या घरी परत यायचे। महाराष्ट्रातले जवळपास काही हजार लोक जे तिथे अडकलेले आहेत त्यांच्याकरता एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री यांनी सोय केली। काल एक विमान पाठवलं होतं, आज सकाळी एक विमान पाठवलं आणि आत्ता थोड्याच वेळापूर्वी हे विमान निघालेलं आहे। त्यातले आतले व्हिडिओ आहेत, त्यांच्या चेहऱ्यावरती आपण आनंद पाहू शकतो। जय भवानी, जय शिवाजी, गणपती बाप्पा मोरया अशा घोषणा देत त्यांनी तिथून आपला जे प्रवास आहे तो सुरू केलेला आहे। प्रवासी भयभीत झालेले आहेत, पण त्यांना इथं येण्यासाठी मार्ग कुठला राहिलेला नाही। एक तर भरपूर गर्दी आणि जे तिकीट आहेत त्यांचे वाढलेले दर, यामुळे प्रवासी तिकडे अडकून पडलेले आहेत। अशाच पद्धतीनं आणखीन व्यवस्था करण्यात यावी याबद्दल देखील लोकांची जी आहे ती आणखीन मागणी होते। याबद्दल जेव्हा आम्ही एकनाथ शिंदे यांच्याशी बोललो तेव्हा त्यांनी म्हटलं की अशा पद्धतीच्या सेवा ज्या आहेत त्या आम्ही अजून वाढवू। आम्हाला एक एक करून ज्या पद्धतीनं रिस्पॉन्स मिळतो आहे कंपन्यांचा, विमान कंपन्यांचा, त्या हिशोबाने आम्ही सगळ्या पुढे ज्या सुविधा आहेत त्या देऊ आणि लवकरात लवकर सर्व जे तिथे प्रवासी अडकलेत त्यांना आम्ही येत्या 1-2 दिवसामध्ये पुन्हा महाराष्ट्रामध्ये आणू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। त्याचबरोबरीनं राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या समन्वय साधून काही विशेष मोठ्या विमानसेवांची किंवा इतर सेवांची काही व्यवस्था करण्यात येईल का याबद्दल देखील आम्ही चर्चा करतो असं देखील एकनाथ शिंदे म्हणाले। पण आपण जर पाहिलं तर जी गर्दी लोकांची झालेली आहे आणि लोकांना तिथून घरी परत यायचं आहे आणि त्यांना अचानकपणे ही सेवा मिळालेली आहे, त्यामुळे लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद तिथे पाहायला मिळतो आहे। जी भयभीत झालेली लोक आहेत ते आता त्यांच्या मायदेशी, त्यांच्या घरी इथे जे आहेत महाराष्ट्रामध्ये परत येतील आणि सुखरूप ते इथपर्यंत परत येतील याची व्यवस्था देखील पूर्णपणे करण्यात आलेली आहे। अजित, आणखीनही तिथे काही पर्यटक अडकलेले आहेत का, त्या संदर्भात काही माहिती आहे का? नक्कीच काल जी आपल्याला यादी मिळाली होती जिल्हा प्रशासनाकडून त्यानुसार फक्त ठाण्यातलेच, म्हणजे ठाणे जिल्ह्यातले जवळपास 200पेक्षा जास्त प्रवासी जे आहेत तिथे अडकले, 200 जास्त पर्यटक जे आहेत तिथे अडकलेत आणि एकूण महाराष्ट्रामधून काही हजार तिथं प्रवासी जे आहेत ते अडकलेले आहेत। ही घटना झाल्यानंतर सगळे जे आहेत भयभीत झाल्यानंतर ते आता एअरपोर्टच्या दिशेनं आलेले आहेत आणि मोठ्या संख्येने हे सर्व लोक एकाच ठिकाणी जमल्यामुळे आणि त्यांना आपल्याला माहिती आहे की श्रीनगर हा असा भाग आहे ज्या ठिकाणी विमानसेवा जास्त नाही आहे। खरं तर हा पीक सीझन आहे श्रीनगरचा, पण तरी आपल्याला जायचं असेल तर मुंबई, दिल्ली आणि काश्मीर असं करून जायला लागतं किंवा जम्मूला जायला लागतं। यामुळेच इथे विमानसेवा जी सेवा फार कमी आहे आणि त्या दृष्टीने लोकांची संख्या फार जास्त आहे आणि हे सगळं पाहता विमानसेवा कंपन्यांनी मोठं तिथे तिकीट दर वाढवलेले आहेत, ते लोकांना परवडत नाही आहेत। त्यामुळे जायचं तरी कसं असा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला होता। पर्याय म्हणून एकनाथ शिंदे यांनी आता विमान अजित, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। करणाऱ्या 4 दहशतवाद्यांची ओळख देखील पटली आहे। TRF कुणाच्या संपर्कात होती आणि दहशतवाद्यांनी नेमका हल्ला कसा घडवला, पाहूयात त्याविषयीचा रिपोर्ट।
पहलगाममध्ये निशस्त्र आणि निरपराध पर्यटकांवरती त्यांची नावं विचारून गोळ्या झाडल्या गेल्या. अतिशय थंड डोक्यानं आणि कट आखून TRFच्या दहशतवाद्यांनी नरसंहार घडवला. नरसंहार घडवणारी ही TRF नेमकी काय आहे ते पाहूया. TRF म्हणजे द रेझिस्टन्स फ्रंट. TRF ही पाकिस्तान स्थित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाची एक शाखा आहे. केंद्र सरकारनं कलम 370 रद्द केल्यावर TRF अस्तित्वात आली. काश्मीर खोऱ्यात अशांतता निर्माण करणं हा TRFचा मुख्य हेतू आहे. हँड ग्रेनेड्स असो की UBGL ग्रेनेड्स असो, अशी वेगवेगळी शस्त्र त्यांना देतात, ज्यामुळे त्यांची जी लढण्याची क्षमता असते ती वाढते. त्याच्यानंतर हे ज्यावेळेला ट्रेनिंग पूर्ण होतं तर त्यावेळेस ते रात्रीच्या वेळेला भारतीय सीमेच्या आत त्यांना घुसवण्याचा प्रयत्न करतात LOCमधून, आणि 95% लोक तिथून घुसण्यास आत येतात आणि नंतर मग आत आल्यानंतर त्यांना त्यांचे हँडलर्स रिसीव्ह करतात, त्यांना कुठेतरी ठेवतात, त्यांना राहायला जागा देतात. दहशतवादी हल्ला करणाऱ्या TRFच्या 4 क्रूरकर्मा दहशतवाद्यांचा फोटो समोर आलाय. हल्ल्याचा मास्टरमाइंड नेमका कोण हेही आता स्पष्ट झालंय. दहशतवादी सैफुल्ला खालिद या हल्ल्याचा मास्टरमाइंड असून आसिफ फौजी, सुलेमान शहा आणि अबू तल्हा यांनी हा हल्ला केला. दहशतवाद्यांचा हा गट महिनाभरापासून सक्रिय होता. याच दहशतवाद्यांनी नरसंहार केल्याचा संशय व्यक्त होतोय. रेकी केली जाते आणि त्यानंतर हल्ला केला जातो. तर थोडक्यात पाकिस्तानचे जे सैन्य आहे आणि पाकिस्तानची गुप्तहेर जी संस्था आहे ISI त्यांना वेगवेगळ्या पद्धतीची मदत करते. एक तर पैसे देणं, आधुनिक शस्त्र देणं, दारुगोळा देणं, ट्रेनिंग देणं, लीडरशिप प्रोव्हाइड करणं. दहशतवाद्यांनी हल्ल्याच्या 15 दिवस आधी रेकी केल्याची माहिती मिळाली आहे. सोबतच स्लीपर सेलनंही दहशतवाद्यांना या हल्ल्यासाठी मदत केल्याचे धागेदोरे समोर येतात. हल्ल्याचे मास्टरमाइंड पाकिस्तानातनं दहशतवाद्यांच्या संपर्कात होते असे पुरावे डिजिटल एव्हिडन्सच्या माध्यमातून मिळाले. त्यामुळे पाकिस्तानातील TRFच्या मोहरक्यांचा पर्दाफाश झालाय. आता या मोहरक्यांचा हिशेब कधी होतो याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि आता एक अतिशय मोठी बातमी. जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूरच्या बसंतगडमध्ये चकमक सुरू असल्याचं कळतंय आणि त्यामध्ये 4 दहशतवादी लपल्याची बातमी समोर येते. या क्षणाची अतिशय मोठी बातमी. जम्मू काश्मीरच्या उधमपूरच्या बसंतगड या परिसरात चकमक सुरू झालेली आहे. 4 दहशतवादी तिथे लपल्याची माहिती मिळते आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. प्रशांत, ज्या पद्धतीनं माहिती मिळते, साधारणतः जी उधमपूरचा परिसर आहे जम्मू काश्मीरमधला, त्यातला बसंतगड हा जो परिसर आहे, ह्या जंगलाच्या भागांमध्ये काही दहशतवादी लपून असल्याची माहिती पुढे आलेली आहे. त्यामुळे भारतीय लष्कर, जम्मू काश्मीर पोलीस आणि पॅरामिलिटरी फोर्सेस या संयुक्त अभियानातून जे ऑपरेशन राबवलं जात आहे त्याच्या याच्यातून तिथे सध्या चकमक सुरू आहे. ज्या पद्धतीची माहिती मिळाली की रात्री अंधाराचा फायदा घेऊन काही पाकिस्तानच्या सीमा भागातून घुसखोर हे भारतीय सीमेत घुसल्याची माहिती पुढे आली होती. त्याच्या आधारावरती संपूर्ण सर्च अभियान राबवलं होतं. दरम्यानच्या काळात चकमक सुरू झाली आणि त्यानंतर आता तिथे 4 दहशतवादी लपून असल्याची माहिती पुढे आली आणि तत्काळ त्याची कारवाई सुरू झालेली आहे. लवकरच या संदर्भाच्या संदर्भात आपल्याला कळेल की काय पुढची कारवाई झालेली आहे. पण महत्त्वाचं म्हणजे या घडीला चकमक सुरू झालेली आहे आणि 4 दहशतवादी लपून असल्याची माहिती पुढे आलेली आहे. बरं प्रशांत, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर आपण पाहतोय जम्मू काश्मीरच्या उधमपूरच्या बसंतगड या परिसरामध्ये चकमक सुरू झालेली आहे. 4 दहशतवाद्यांना घेरण्यात आलं असल्याचं कळतंय. 4 दहशतवादी या संपूर्ण परिसरात लपल्याची बातमी कळताच त्यांना घेरण्यात आलेला आहे.